स्पर्धक मित्रांनो, नमस्कार. यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाच्या बाबतीत आपण सामान्य अध्ययन 1 व सामान्य अध्ययन 2 यामध्ये सांगोपांग चर्चा केलेली आहे. आज आपण सामान्य अध्ययन 3 मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्यूमन राईट्स यामधील 2 विभाग आहेत. एक विभाग, पहिला विभाग आहे मानव संसाधन विकास आणि दुसरा विभाग आहे मानवी हक्क. यापैकी आज आपण ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट पार्ट 1 म्हणजेच मानव संसाधन विकास हा भाग आपण बघणार आहोत. चला मित्रांनो, आपण बघूया टप्प्याटप्प्याने. आपण नेहमीच प्रमाणे पहिल्यांदा बघून घेऊया की हा जो विषय घटक आहे ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट यामध्ये किती टॉपिक आहेत किती नाही ते आपण बघून घेऊया. सी आपल्याला काय दिसतंय? आपल्याला असं दिसतंय कंपॅरिझन जर केलं तर नवीन आणि जुन्या टॉपिक काही बदल आहे का तर बघूया आपण. 5 टॉपिक आहेत. पूर्वी पण 5 टॉपिक होते. 5 टॉपिक आहेत. त्यातील टायटल आधी समजून घेऊया. पहिलं टायटल आहे ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, भारतातील मानव संसाधन विकास. मराठीच्या सिलेबस वाचताना थोडंसं हसू येतं है ना. विकासाच्या जागी त्यांनी विभाग असा शब्द दिलेला आहे. विभाग नाही, तो विकास आहे है ना. दुसरं एज्युकेशन म्हणजे शिक्षण. तिसरं व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण. चौथं हेल्थ आरोग्य आणि 5वं रूरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास. हे 5 आहेत. बघा याच्यामध्ये मी दिलेलं आहे काय तर आपल्याला असं दिसेल रिस्ट्रक्चर्ड झालेलं आहे है ना. काही ठिकाणी रिस्ट्रक्चर्ड झालेलं आहे. बघा रिस्ट्रक्चर्ड, काही ॲडेड टॉपिक आहेत है ना. ॲडेड टॉपिक पण आपल्याला दिसत आहेत. इथे व्होकेशनल एज्युकेशनमध्ये एक्स्ट्रा 10 टॉपिक ॲड झालेले आहेत. हेल्थमध्ये 2, एज्युकेशनमध्ये 2 झालेले आहेत. रूरल डेव्हलपमेंटमध्येही काही टॉपिक ॲड झालेले आहेत. आणि असे एकूण मिळून आपल्याला दिसत आहेत की टोटल टॉपिक किती आहेत ह्या घटक विषयात? 64 टॉपिक है ना. एकूण 64 टॉपिक्स आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ओल्ड आणि न्यूचं कंपॅरिझन जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की फार काही एवढा बदल केलेला नाही, अधिकचा बदल नाही आहे. काही टॉपिक्स रिपीट पण झालेले आहेत, काही जुन्या याच्यात आहेत असं आपल्याला दिसेल. टप्प्याटप्प्याने आपण बघूया. सी एक एक टॉपिक समजून घेऊया. पहिला टॉपिक आपण बघून घेऊया ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, भारतामधील मानव संसाधन विकास. मी याचे बरेचसे पार्ट्स बनवलेले आहेत आवश्यकतेनुसार है ना. तर आपण समजून घेऊया पार्ट वाईज. ते पार्ट यासाठी बनवले, आपल्या आकलनासाठी ते पार्ट्स बनवलेले आहेत. आपल्याला फायदा होईल त्याच्यामुळे. बघा पहिलं जर बघितलं आपण तर एक टायटल आहे प्रेझेंट डायमेन्शन्स ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया, भारतातील लोकसंख्येची सध्या स्थिती, असं एक टायटल आहे है ना. आधी तसं डायमेन्शन शब्द नव्हता, आता घातलेला आहे. एक चांगला शब्द इथे घातलेला आपल्याला दिसून येतोय. यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट्स म्हणजे संख्यात्मक स्वरूप आणि क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स म्हणजे गुणात्मक स्वरूप. काय आहे याच्यामध्ये तर क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टमध्ये पॉप्युलेशनचा साईज, त्यानंतर त्याची ग्रोथ म्हणजे वाढ, वाढीचा दर काय ग्रोथ रेट, वयावर वय, लिंग, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या, बर्थ रेट म्हणजे जन्मदर आणि मॉर्टॅलिटी रेट मर्त्यता दर. काय दिसतंय आपल्याला? क्वांटिटेटिव्ह म्हणजे आपल्याला याच्यामध्ये भारताचं पॉप्युलेशन कसं वाढलं म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जेवढ्या काही जनगणना झालेल्या आहेत, सेन्सस जेवढ्या काही जनगणना झालेल्या आहेत पहिलेपासूनच्या,
त्याचं एक थोडंसं इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे, कसं कसं क्वांटिटेटिव्ह वाढ झाली ती. पर्टिक्युलरली लास्ट जी असेल जनगणना आपली, ती लास्ट जनगणना थोडीशी डिटेलमध्ये पाहून घ्यायची. आता हे बघताना कसं बघायचं, इथे फक्त पॉप्युलेशन ऑफ इन इंडिया असं म्हटलेलं आहे, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. पहिल्यांदा तर साईज आहे, तर जनगणनेमध्ये मागच्या किती लोकसंख्या आहे, एकूण लोकसंख्या किती आहे, त्याच्या पूर्वीच्या जनगणनेमध्ये किती होती, त्यामुळे वाढ कितीने झाली, ग्रोथ किती आहे, तो दर कितीने आहे, म्हणजे एकूण संख्या कितीने वाढली आणि त्याचा दर किती टक्क्यांनी आहे तो. त्यानंतर वयानुसार आपल्याला क्वांटिटेटिव्ह डाटा काढायचा आहे, लिंगानुसार काढायचा आहे, ग्रामीण आणि शहरी भागानुसार काढायचा आहे. त्यानंतर बर्थ रेट, आणि इथे डेथ रेट सुद्धा शब्द वापरू शकतो किंवा मॉर्टॅलिटी रेट है ना. बर्थ रेट आणि डेथ रेट काय आहे, हे बर्थ रेट आणि डेथ रेट ठरवतात की ग्रोथ रेट काय आहे आणि ग्रोथ काय आहे आणि एकूणच साईज काय आहे. हा इथे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट आपल्याला संख्यात्मक स्वरूप याचं दिलेलं आहे. जरी याच्यामध्ये संख्यात्मक स्वरूप असा शब्द दिला असला तरी काही यातील बाबी आपल्याला क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट सुद्धा देतात, गुणात्मक बाबी देतात. जसा सेक्स आहे की आपण सेक्सचा सेक्स रेशो काय, तो जर बघितला तर आपल्याला गुणात्मक बाबी दिसतील की स्त्रियांचं प्रमाण अधिक की पुरुषांचं प्रमाण अधिक. त्याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करून आपल्याला लक्षात येईल की स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे किंवा भारतामध्ये सध्याची सामाजिक आर्थिक स्थिती काय आहे आणि स्त्रीचं स्थान काय, हे सुद्धा इथून लक्षात येतं. वयानुसार आपल्याला एक क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट दिसून येतो, तो म्हणजे डिपेंडन्सी रेशो काय आहे, तो आपल्याला काढता येतो. सोबतच आपल्याला जसं भारतामध्ये वर्कफोर्स किती राहू शकतो, पॉसिबिलिटी पोटेन्शियल वर्कफोर्स ज्याला म्हणतो, ते आपल्याला ह्या एजवरून काढता येतं. तसंच रूरल आणि अर्बन पॉप्युलेशनचा पण आपण क्वालिटेटिव्ह डायनामिक्स घेऊ शकतो की जसं दोघांमधले किती तफावत आहे, रूरल लोकसंख्या जास्त की अर्बन लोकसंख्या. जितकं अर्बन लोकसंख्या जास्त वाढत जाईल समजायचं तशी ही डेव्हलपमेंटची ग्रोथ होत आहे, अर्बनायझेशन होत आहे म्हणजे डेव्हलपमेंटची ग्रोथ होत आहे, म्हणजे नवीन इकॉनॉमीचे सेक्टर डेव्हलप होत आहेत, नवीन अपॉर्च्युनिटीज जनरेट होत आहेत, असं त्यावरून दिसून येतं. तसंच बर्थ रेट आणि डेथ रेट याचं कंपॅरिझन जर बघितलं तर आपल्याला क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स काढता येतात. उदाहरणार्थ जर बर्थ रेट खूप जास्त असेल तर त्याचं कारण आहे शिक्षणाचा अभाव आहे है ना. डेथ रेट खूप जास्त जर असेल तर त्याचा अर्थ असा आहे की हेल्थ सेक्टर पुअर आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहे किंवा शिक्षणाचं जे पेनेट्रेशन झालं आहे ते जर बरोबर झालं नसेल तर ह्या दोघांमध्ये अधिकतमता दिसून येते. त्यामुळेच भारताचं जे स्वरूप आहे, सामाजिक आर्थिक विकासाचं स्वरूप आहे, ते कुठल्या टप्प्यावर आहे, ते अविकसित आहे, विकसनशील आहे की राष्ट्र विकसित झालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स इथून काढता येतात. त्यामुळे एक्झॅक्ट असं कॅटेगरायझेशन जे आहे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असं करता येत नाही. पण तरी सुद्धा आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून इथे केवळ आपल्याला डाटा पाहायचा आहे. डाटा पाहताना इथे जरी पॉप्युलेशन ऑफ इन इंडिया म्हटलेलं आहे तरी इंडिया आणि महाराष्ट्र है ना, महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे दोघांची लोकसंख्या आणि दोघांचे वेगवेगळे डायमेन्शन. क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्समध्ये शिक्षणाचं पेनेट्रेशन काय, प्राथमिक शिक्षण, आधी तर यात क्वांटिटेटिव्हच राहील, म्हणजे प्राथमिक शिक्षण काय, द्वितीय त्यानंतर त्याच्या वरच्या स्तराचं काय, उच्च शिक्षण काय, हे कॅटेगरायझेशन. तसंच हेल्थ सेक्टरमध्ये आपल्याला वेगवेगळे डायमेन्शन्स लक्षात येतील की प्रायमरी हेल्थ सेक्टर कसं आहे, काय आहे, किती पेनेट्रेशन झालं, लोक इन्स्टिट्यूशनल हेल्थ केअरकडे जास्त जातात की नाही जात तर का नाही जात, याचा आपल्याला डायनामिझम काढता येतं. तर वेगवेगळ्या अँगलने आपल्याला इथे पाहता येईल. बस हा जो पहिला पॉइंट आहे, हा पहिला पॉइंटच नंतर आपल्याला क्वालिटेटिव्ह आस्पेक्टचा मग शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि त्यानंतर ग्रामीण विकास याच्याकडे आपण आपोआपच वळतो. म्हणजे हा तुमचा बेस आहे. हा क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट आणि क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट समजला लोकसंख्येचा की आपसुकच तुम्हाला पुढच्या याचा अनालिसिस करणं सोपं होईल. पुढे जर बघितलं आपण मित्रांनो तर संपूर्ण हा जो थर्ड पेपर हा डाटा वाईज आहे. कॉन्सेप्ट आहेतच पण डाटा आहे, खूप सारा डाटा आहे. तुम्हाला भरपूर डाटाचे पॉइंट्स काढायचे आहेत, पॉइंट एकदम मायक्रो लेवलचे, आणि पॉइंट काढून त्याला रटायचं आहे. बस हे रटलं की थर्ड पेपर जबरदस्त स्कोरिंगचा आहे. चला पुढे बघूया आपण नेक्स्ट याच्यात.
हा बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघूया की जी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो काय आहे आपल्याला तो पाहायचा आहे. मानव विकास निर्देशांक हा रिपीट झालेला आहे, नंतरच्या याच्यातही आपल्याला रिपीट दिसेल. एमपीएससी मध्ये तुम्हाला माहिती आहे सिलेबस मध्ये बरंच रिपीटेशन असतंय है ना, इथे रिपीटेशन दिसेल. आणि दुसरे जे पार्ट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे पॉप्युलेशन पॉलिसी, पॉप्युलेशन एक्सप्लोजन है ना, आणि त्याच्यानंतर आहे पॉप्युलेशन प्रोजेक्शन अप टू 2050. म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे हा जो पार्ट दिलेला आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा है ना, हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा लक्षात घ्यायचा. हा जो पार्ट आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा याच्यामध्ये दोन पार्ट तुम्ही लक्षात घ्यायचे. एक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स UNDP ने बनवलेला, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, तो आंतरराष्ट्रीय जरी कारण की इन इंडिया म्हटलेला आहे तर इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये कंपॅरेटिव्ह आपल्याला करणं आवश्यक आहे. दुसरं भारताने सुद्धा आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बनवलेला आहे, तो पण तपासायचा आहे. दोघांचं कंपॅरेटिव्ह, एक इंटरनॅशनल लेवलवर करून घ्यायचं इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आणि दुसरं भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे राज्य आहे, महाराष्ट्राचं काय इतर राज्यांचं काय याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस इथे तुम्हाला करून घ्यायचं. सर्व कंपोनंट जे आहेत ते सर्व कंपोनंट याच्यामध्ये बघून घ्यायचे. विविध कंपोनंट्स तुम्हाला दिसतील, थीम दिसेल याच्यामध्ये है ना, प्रत्येक इंडेक्सची आपली थीम आहे, आपले कंपोनंट्स आहेत, सेक्स रेशो पासून टोटल पॉप्युलेशन, सेक्स रेशो, ग्रोथ रेट, त्याच्यानंतर इतर क्वालिटेटिव्ह डायमेन्शन, एज्युकेशनल वगैरे सगळ्या बाबी आहेत त्या इथे पाहून घ्यायच्या. त्या आधारावर पॉप्युलेशन पॉलिसी, भारताचे पॉप्युलेशन पॉलिसीचं एक इव्होल्युशन झालेलं आहे, ते पॉप्युलेशन पॉलिसीचं इव्होल्युशन कम्प्लिटली पाहून घ्यायचं. पूर्वीपासूनचं कशा प्रकारे पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे ती रिजिड होती, मध्यंतरी आपल्याला दिसतंय स्टरलायझेशन सुद्धा कंपल्सरी करण्यात आलं होतं है ना, एक फेज होता. त्यानंतर आपण कॅफेटेरिया अप्रोच बघतोय, एक डायनामिक अप्रोच बघतोय. त्याच्यानंतर पॉप्युलेशन पॉलिसीला कशा प्रकारे आपण इंटिग्रेटेड करत गेलो, कशा प्रकारे आपण पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे ती वेगळ्या अँगलनी आपण बघायला गेलो, एक डेव्हलपमेंटच्या अँगलनी ते पाहायचं आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा एक इश्यू आहे, लोकसंख्याचा विस्फोट है ना, तर हा एक टेक्निकल पण आहे, म्हणजे कॉन्सेप्च्युअल आहे. यासाठी तुम्हाला एक माल्थusची थेअरी सुद्धा थोडीशी समजून घ्यावी लागेल, तर तो पण विचारू शकतात, पॉसिबिलिटी आहे. कारण एकदम प्लेन दिलाय, जरी इन इंडिया म्हटलेलं आहे तरी टॉपिक आहे, त्या टॉपिकला कुठल्या अँगलनी डायनामिक अँगलनी एमपीएससी बघेल याचे काही निश्चित केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो पण एक बघायचा, पॉप्युलेशनचा कॉन्टेक्स्टमध्ये माल्थusची थेअरी, एक्सप्लोजन कसं होतं आणि त्याचे अटकाव कशा प्रकारे करता येईल ते पॉप्युलेशन पॉलिसी. भारताने पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स केलेले आहेत 2050 पर्यंत, तर ते काय एक्झॅक्ट आहेत ते पण इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग ते तो आपल्याला सरळ होऊ शकतं. मित्रांनो, आता आपण जो ह्यामध्ये एक सब टॉपिक बघणार आहोत, तो टॉपिक एकदम जनरलाइज आहे, एकदमच जनरलाइज आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, टेक्निकल आस्पेक्ट थोडंसं आहे, याच्यामध्ये डाटा बिलकुल नाही आहे, सरळ प्लेन विचारलेला आहे. इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ अ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग है ना इन मॉडर्न सोसायटी. आता मॉडर्न सोसायटी आणि इन इंडिया, मग हा कॉन्सेप्च्युअल झाला है ना. तर कॉन्सेप्ट कुठला राहील की आधुनिक समाज जो आहे त्या आधुनिक समाजामध्ये एक मानव संसाधनाच्या योजनेचे महत्व काय आहे, तर विदाऊट योजना म्हणजे मानव संसाधनाला कसं वापरायचं म्हणजे त्याचं स्किल डेव्हलपमेंट कसं करायचं आणि त्याची युटिलिटी कशी करायची, हे खूप महत्वाचं आहे. त्याचं योजना बनणे आवश्यक आहे है ना. तर त्याच्या काय गरजा वगैरे ते सर्व पाहायचं आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये त्याचे कंपोनंट आणि फॅक्टर, त्यातले कुठकुठले कंपोनंट्स आहेत है ना. आपण बघतोय की एक ह्युमन रिसोर्स जो आहे तो ह्युमन रिसोर्स तयार करण्याचा मागे आपण जर बघतोय तर त्याला स्किल डेव्हलप करायचं आहे आणि त्या स्किलचा युटिलिटी झाली पाहिजे हे आपल्याला पाहायचं आहे. ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या इथे आपल्याला बघाव्या लागतील कंपोनंट्स आणि फॅक्टर्स मध्ये. तर हा जनरल टॉपिक आहे, हा कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे, त्यामुळे जनरल कॉन्सेप्च्युअल अँगलनी याला बघायचं. पण इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया त्याला बघताना भारतामध्ये कसं याला यूज केलं का, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आहे का भारतातली, आहे तर कितपत आहे, किती यशस्वी झाली, किती फेल झाली, ह्या सगळ्यांचा सांगोपांग अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे.
नेक्स्ट याच्यात बघा आपल्याला दिसेल एक सर्वात महत्वाचा भाग जर आपण बघितलाय तर आपल्याला असं दिसतंय की हा तिसरा पार्ट आहे बघा. भारतातील मानव संसाधन विकास असं जरी म्हटलं असलं तरी याच्यामध्ये आपण पहिलं पार्ट पाहिला. पहिल्या पार्टमध्ये क्लिअर कट त्यांनी क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट म्हणजे पॉप्युलेशन जे आहे सेन्सस त्या बाबतीत विचारलाय. दुसरा भाग जर आपण बघितला तर क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो त्याच्यावर विचारलेला आहे. त्याशी रिलेटेड लोकसंख्या धोरण काय, पॉप्युलेशन पॉलिसी काय है ना, पॉप्युलेशन एक्सप्लोजन काय कॉन्सेप्च्युअल आहे तो विचारलेला आहे. आणि 2050 पर्यंत भारताने जे धोरण बनवलं असेल ते जे काय असेल ते है ना, त्यातलं थोडंसं धोरणातली डिटेल बाजू पाहून घ्यायची. काय बर्थ रेट टार्गेट ठरवलाय, डेथ रेट काय ठरवलाय, ह्या सगळ्या गोष्टी. आता तिसऱ्याच्या जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला असं दिसतंय की या रिलेटेड एक वेगळाच भाग म्हणजे तो एक वेगळा पार्ट करू शकले असते, एम्प्लॉयमेंट असा पार्ट करू शकले असते आणि तो इकॉनॉमीमध्ये टाकू शकले असते किंवा इकॉनॉमीचाच पार्ट समजा, पण तरी सुद्धा तो इथे घालण्यात आलेला आहे. त्यावर चर्चा करूया, बघूया. बघा काय दिलेलं आहे. सी द सिनॅरिओ आपल्याला असं दिसतंय की सरळ सरळ असं एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये देऊन ठेवलेलं आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय बघा मित्रांनो, नेचर टाइप्स है ना, नेचर टाइप्स जे आहेत, नेचर टाइप्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. पहिल्यांदा लक्षात घ्या, इन इंडिया म्हटलेलं आहे म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं आहे तुम्हाला, जनरल याच्यात पाहायचं नाही आहे. ओके, ठीक आहे. नेचर टाइप्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला असं दिसतंय की बेरोजगारीचे पहिल्यांदा स्वरूप काय आहे, प्रकार काय आहेत आणि त्याचे इश्यूज काय आहेत. तर आपल्याला बघायला असं मिळतंय की जर टाइप्स जर बघायला गेलं तर जगातले जेवढे काही टाइप्स आहेत किंवा जे कॉन्सेप्च्युअली आपण अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारीचे प्रकार बघतोय, म्हणजे जसं आपण बघतो खुली बेरोजगारी, त्याच्यानंतर प्रच्छन्न बेरोजगारी है ना, त्यानंतर शैक्षणिक म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट है ना, अशा प्रकारे जे बघतो ते सर्व प्रकार इथे पाहिजे. ओके, भारतामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आपण प्रच्छन्न बेरोजगारी जी आहे ती भारतात बऱ्या अंशी बघतोय. तर कुठल्या क्षेत्रात बघतोय म्हणजे ग्रामीण भागात बघतोय की शहरी भागात, ते पण आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे ना. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये हे आहे ट्रेंड्स इन एम्प्लॉयमेंट इन इंडिया, म्हणजे याच्याच दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. एकीकडे बेरोजगारी पाहायची आहे तर दुसरीकडे आपल्याला रोजगाराच्या ट्रेंड्स काय आहेत सध्या ते आपल्याला पाहायचं आहे. आपण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतोय की भारतामध्ये जी रोजगार निर्मिती आहे ती त्याचा ट्रेंड काही बरोबर नाही. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे है ना, त्या अनऑर्गनाइज्ड सेक्टरला बरीचशी ग्रोथ आहे एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज, पण ऑर्गनाइज सेक्टर जो आहे, संघटित जे क्षेत्र आहे त्या संघटित क्षेत्रामध्ये अशी काही एम्प्लॉयमेंटची उछाल दिसत नाही, रोजगाराची उछाल दिसत नाही है ना. त्याची कारण आपल्याला इथे थोडीशी पाहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर डिमांड एस्टिमेट ऑफ अ स्किल्ड मॅनपॉवर इन अ डिफरंट सेक्टर अँड एरियाज. जे काही कौशल्य जे मॅनपॉवर आहे ते कौशल्याचं मॅनपॉवर वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजेच काय तर प्राथमिक क्षेत्रात, द्वितीय क्षेत्रात, तृतीय क्षेत्रात काय आहे ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. आता चौथ्या ह्याच्यात त्यांनी म्हटलेलं काय आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आहेत आणि स्कीम टू रेड्यूस द अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने जे काही विविध योजना राबवल्या त्या सर्व योजना इथे पाहायच्यात. मग त्या ग्रामीण भागामध्ये असतील है ना, रूरल एरियामध्ये असतील किंवा आपल्याला दिसेल शहरी जो आहे शहर भाग आहे, शहर भागामध्ये दिसतील. ह्या दोन्ही भागातल्या आपल्याला विविध योजना आपल्याला पाहायच्या आहेत. त्या योजना बिलकुल आपल्याला टिपिकल जे आहे पुस्तकात भेटून जातात. जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इयर बुक असतं त्यामध्ये मिळतं, महाराष्ट्राच्या लोकराज्यामध्ये तुम्हाला मिळेल, ते सगळं तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहे. नुसत्या पॉलिसी वाचायच्या आहेत, त्यातले पॉइंट्स वाचायचे, संपलं का. अधिक खूप जास्त इथे करायचं नाही, रटण्याचाच भाग आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला थोडंसं गमतीदार दिसेल इथे. गमतीदार यासाठी की सिलेबस बनवला तर एमपीएससीने, पण काही अशा थोड्या वेगळ्या बाबी पण इथे अंतर्भूत केलेल्या आहेत. तर त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आता आपण बघूया की इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्या इन्स्टिट्यूशन्स आपण बघूया है ना. काही इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत
बघा आपल्याला दिसतं UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन है ना. त्यानंतर AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. त्यानंतर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. कुठलं टीचर्सचं एज्युकेशन देत आहे काय डोंट नो, कारण टीचर आपण पाहिले आहेत भारतातील. असो. त्यानंतर रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. त्यानंतर ITI सर्व परिचित आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्यानंतर NCVT नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, ही ॲडव्हायझरी बॉडी आहे ॲक्च्युली है ना. आणि जसं रुसा स्कीम आहे ॲक्च्युली, ही काही इन्स्टिट्यूशन नाही. आणि ही जी आहे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, ही एक ॲडव्हायझरी बॉडी आहे. त्यानंतर एक IMC देऊन ठेवलं आहे, MCIच्या जागी IMC है ना. अजूनही काही क्लिअर होत नाही, पण आपण त्याला IMC इंडियन मेडिकल काउन्सिल, याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं असलं पाहिजे. NCERT, कारण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे मेडिकल एज्युकेशनमध्ये कसं प्रोग्रेस करता येईल त्यावर फोकस करते. त्यानंतर NCERT सुपरिचित आहे सर्वांना, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर NIEA नॅशनल इंडियन एज्युकेशन असोसिएशन. ॲक्च्युली हे असोसिएशन आहे, आपल्याला असं दिसते नेटिव्ह लँग्वेज जे आहेत, म्हणजे ज्या स्थानिक भाषा आहेत त्याची उत्कर्ष करण्यात, त्याचं जतन संवर्धन करण्यासाठीची ही आहे. एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये मातृभाषा ज्याला आपण म्हणतो त्याचं संवर्धन करणारे ही एक असोसिएशन आहे, ऑर्गनायझेशन. ही काही एक्झॅक्टली गव्हर्नमेंटचं नाही. त्यानंतर IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारतीय तंत्रज्ञान संस्था आहे. अराउंड 23 संस्था आपल्याला दिसत आहेत भारतामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहेत अराउंड 20 आहेत आपल्याला दिसत आहेत. आता मित्रांनो लक्षात घ्यायचं, हे जेवढ्या काही संस्था दिलेल्या आहेत ह्या है ना, ह्युमन रिसोर्स आणि एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये, इथे तुम्हाला बघा सिम्बॉल्स दिसत आहेत. हे दिसत आहे सिम्बॉल, थोडं सिम्बॉल पण लक्षात घ्यायचे. प्रश्न इथपासूनही विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सिम्बॉल लक्षात घ्यायचे. त्यातलं लोगो जो आहे, त्यानंतर त्याचं ब्रीदवाक्य जे आहे है ना, हे बघा काहींचं ब्रीदवाक्य दिलेलं आहे, विचारू शकतात. देअर इज अ पॉसिबिलिटी, कारण ब्रीदवाक्यच्या मागे त्याची संकल्पना असते, त्याची फिलॉसॉफी असते त्या इन्स्टिट्यूशनची, त्याच्यामुळे ते पण महत्वाचं आहे. तसंच हे इन्स्टिट्यूशन केव्हा स्थापन झालं, याच्या मागे कोणाची भूमिका महत्वाची होती. जसं आपण IIT आणि IIMच्या बाबतीत बघतोय की पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. ही वॉज कॉल्ड एज अ पॉयनर. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण पाहायचं आहे. त्यानंतर कुठे कुठे आहेत, यांचे हेडक्वार्टर कुठे आहे किंवा ब्रांचेस कुठे आहे, किंवा कॉलेजेस जसं IIT आणि IIMचे आहेत कुठे आहेत लोकेटेड, ते आहे महत्वाचं. त्याच्यानंतर पहिलं कुठलं बनलं, दुसरं कुठलं बनलं, याच्यामध्ये सिक्वेन्स राहू शकतो. त्याच्यानंतर त्याची कंपोनंट्स, मेजर ऑब्जेक्टिव्स, त्याचे ध्येय काय, मेजर फंक्शन्स काय, हे पण विचारण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे याचा सांगोपांग अभ्यास करायचा आहे ना. तुम्हाला याच्या बाबतीत जर तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिक काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर उगाच कुठे न जाता सरळ यांच्या ऑफिशियल साईटवर जायचं आणि तिथून संपूर्ण माहिती घ्यायची, कारण की ती ऑथेंटिक माहिती राहील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघूया मित्रांनो. नेक्स्ट टॉपिक आहे एज्युकेशन, शिक्षण आहे. यामध्ये मी पार्ट केलेले आहेत, आपण बघूया एक एक पार्ट बघूया. पहिला आहे एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज. सामाजिक बदलाचं आणि मानव संसाधन विकासाचं एक माध्यम म्हणून सुद्धा आपल्याला काय दिसतंय, हे एज्युकेशन जे आहे बघितलं जातं. शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. ज्या ज्या देशामध्ये शिक्षण दर्जेदार आहे, ज्या ज्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार झालेला आहे आणि तळागाळापर्यंत रुजलेला आहे आणि शिक्षण सहज रीतीने त्यांना ऍक्सेस होतंय, तो समाज सातत्याने वृद्धिंगत झालेला आहे. भारतामध्येही आपण बघतोय की भारताचा एक जर आपण एन्शंट इंडिया जर बघितलं तर सुवर्ण काळ होता. का होता? कारण शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हायचा आणि त्यामुळेच भारताचा विकास त्यावेळेला जबरदस्त झाला होता. नंतरच्या काळात मात्र शिक्षण जे आहे अत्यंत कॉन्सन्ट्रेट करून घेतलं होतं. आत्ताही परिस्थिती ती आहे. तर त्यामुळे शिक्षण जे आहे याचा सोशॉलॉजिकल अँगल आपल्याला बघायचा आहे, सामाजिक दृष्टिकोन बघायचा आहे
आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज पाहायचा आहे. हा कॉन्सेप्च्युअल पार्ट मित्रांनो आहे, सोशॉलॉजीचा पार्ट आहे. सोशॉलॉजीच्या पुस्तकातून जर तुम्ही हा बेसिक 2-3 पानाचा आहे तेवढं बघितला, इट विल बी सफिशियंट. तुम्हाला त्यासाठी एनसीईआरटीचे पुस्तक पण मदतशीर राहतील, त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये एज्युकेशनचं मेन्शन केलेलं आहे, तेवढं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एक संरचना भारतामध्ये कशी आहे बघा. आता पॅटर्न महाराष्ट्राने बदलवलेला आहे, बोर्डाचा पॅटर्न बदलवलेला आहे, तो पण तुम्ही पाहून घ्यायचा आहे. एज्युकेशन प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया है ना. भारतामध्ये कशी प्रणाली आहे है ना, की प्राथमिक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत, आपण अंगणवाडी पासून तर KG to PG असा शब्द वापरतोय ना, तशा प्रकारचं. तर नर्सरी म्हणजे अंगणवाडी मराठीतली है ना, नर्सरी टू द हायर एज्युकेशन म्हणजे PhD पर्यंतची सिस्टीम कशी आहे ते आपल्याला पाहायची आहे. भारतातील सिस्टीमचा आपल्याला असं दिसतंय की प्रो पीपल ही सिस्टीम काही विकसित झालेली नाही. आपण बघतोय की ज्या प्रकारे ही जी आहे एज्युकेशनल सिस्टीम जी आहे ती काही बरोबर विकसित होऊ शकली नाही आणि सामान्य जनतेला त्याच्यामुळे जास्त बेनिफिट पण झालेला नाही. आणि त्यामुळे भारतामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक बदल जो आहे तो घडून आलेला नाही. म्हणजे दोन्ही एकमेकाशी संलग्न आहेत मित्रांनो, त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघूया, यातलाच पार्ट आहे ना बघा. आता भारतामध्ये जसं म्हटलेलं आहे की सोशल चेंजचं एक माध्यम आहे, तर ते ऍक्सेस झालं पाहिजे है ना. देर इज अ नीड ऑफ ऍक्सेसिबिलिटी ऍट द अफोर्डेबल कॉस्ट है ना टू ऑल पीपल ऑफ इंडिया. भारताच्या प्रत्येक व्यक्तीला, तो कुठल्याही कशी आर्थिक परिस्थिती असो, कशी सामाजिक परिस्थिती असो, त्याला बेनिफिट झाला पाहिजे. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स अँड इश्यूज. आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रॉब्लेम आहे, इश्यू पाहायचे आहेत की काय काय प्रॉब्लेम आहे. तर भारतामध्ये आपल्याला दिसतंय की आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे है ना. आपल्याला दोन्ही विषमता दिसतात. सोशिओ इकॉनॉमिक जे आहेत ते सोशिओ इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आपल्याला इथे भारतामध्ये दिसून येते. आणि बिकॉज ऑफ धिस देर इज इट इज बीइंग व्हेरी डिफिकल्ट इनफ है ना टू प्रोव्हाइड टू मेक द युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचं सार्वत्रिकरण का होऊ शकलं नाही, कारण की सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे आणि ह्याच पॉलिसी मॅटर आहे. तसंच भारतामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार झालेला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की भारतामध्ये जो यूथ आहे है ना, ज्याला आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड, भारतामध्ये सर्वात जास्त यूथ जगातली आहेत, पण ते कशी आहेत, विदाऊट एनी व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. आणि त्यामुळे ते अनआर्म्ड आर्मी सारखे आहेत, ज्यांना नुसतं शिकलेले आहेत. कुठल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, BAच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि BAच्या नंतर MAच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. MAच्या नंतर पुन्हा MAची डिग्री घेतली आहे. एखाद्याला विचारा तर सांगतो मी 5 याच्यात MA केलेला आहे आणि काय करतो रे बाबा, तर आता नोकरी शोधतोय. वय काय, तर 30 झालेला आहे, 32 झालेला आहे. अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. तो व्होकेशनलायझेशनचं पेनिट्रेशन झालं नाही, का नाही झालं, त्याचं कारण काय ते. त्यानंतर त्याच कॉन्टेक्स्टमध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट खूप महत्वाचं आहे. नुसतं शिक्षण घेतलेलं आहे पण क्वालिटी इम्प्रूव्हमेंट दिलंय. व्होकेशनल एज्युकेशन ITIच्या पोट्टांना साधं फिटिंग करता येत नाही, साधी मोटर दुरुस्त करता येत नाही आणि अत्यंत पुअर क्वालिटी आहे. तर ती क्वालिटी इम्प्रूव्हमेंट काय आहे ना, त्याचे काय इश्यूज आहेत, का असं होतंय ते. आणि त्यानंतर ड्रॉपआउट रेट, भारतामध्ये शिक्षण सोडण्याचा जो दर आहे, मधातच शिक्षण सोडलं जातं, त्याची विविध कारणं आहेत. शिक्षणापासूनच म्हणजे शिक्षण प्रणालीपासूनच तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि इतर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी जबाबदार आहे ती आपल्याला इथे पाहिजे. शब्द ETC आहे मित्रांनो, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की हा ओपन एंडेड झालेला आहे. जे काही शिक्षणाशी निगडीत प्रॉब्लेम्स असतील हे सर्व प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शिक्षण जे आहे कोणासाठी आहे त्याच्यावर आहे है ना. मुलींसाठी शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी है ना. त्यानंतर आपल्याला दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी दिसते. त्यानंतर अल्पसंख्याक यांच्यासाठी दिसते. मित्रांनो, ही जी घटक आहेत, चारही घटक,
ही चारही घटक ऍक्च्युअली डिसएडव्हान्टेज सेक्शन आहेत, है ना, डिसएडव्हान्टेज सेक्शन्स आहेत. याला सातत्याने निग्लेक्ट केल्या जातं. स्त्री जी आहे, मुलगी, ही सातत्याने परंपरेमुळे निग्लेक्ट केल्या जाते. सामाजिक आणि आर्थिक स्थिती जर दुर्बळ असेल तर शिक्षण जे आहे ते सहजरीतीने ऍक्सेस होऊ शकत नाही. भारतातलं आजचं शिक्षण म्हणजे श्रीमंताचं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य असं म्हटलं जातं की भारतामध्ये कदाचित गरिबी जी येत आहे ती शिक्षण आणि आरोग्यामुळेच येत आहे. एवढी कॉस्ट त्याची वाढून गेलेली आहे, है ना. तर त्यामुळे ही चारही जी आहेत त्या आजच्या शिक्षण पद्धतीमुळे या चारही लोकांना बेनिफिट मिळत नाही आहे आणि ते सातत्याने दुरावले जात आहेत, मार्जिनलाइज्ड होत आहेत. त्यांचे इश्यूज आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यासाठी शासनाने काय काय फॅसिलिटीज केल्या आहेत, फॅसिलिटीज मध्ये काय अडचणी आहेत, कुठपर्यंत पेनिट्रेशन झालं, सक्सेस रेशो काय, हे सर्व पाहायचं आहे. त्याच्यानंतर उगाच एक टॉपिक दिलेला आहे. हा टॉपिक दुसरीकडे देऊ शकत होते पण इथे टाकलेला आहे आणि उगाच एक शब्द शेपूट जोडून दिलेला आहे, ETC टॅलेंट सर्च, है ना. नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप एक्झाम होते, तर टॅलेंट सर्च आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये टॅलेंट सर्च एक्झाम घेतल्या जाते. तर त्याबद्दल आपल्याला एक थोडंसं बघायचं आहे. तुम्ही NTSCच्या साईटवर गेला तरी डिटेल भेटून जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण शिक्षणच्या याच्यामध्ये. बघा आपल्याला असं दिसतंय, है ना, एज्युकेशन मध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज, स्कीम्स, प्रोग्राम्स फॉर एज्युकेशन. शिक्षणाचे जे आहेत पॉलिसीज कुठल्या आहेत, योजना कुठल्या आहेत शिक्षणाच्या बाबतीत, ते पूर्णपणे सगळ्याच आपल्याला योजना वाचायच्या आहेत. ते रिपीट पण दिले आहे, कुठे वारंवार तेच ते दिलेलं आहे, है ना, पण आपल्याला सर्वच वाचायचं आहे. दुसरं आहे याच्यामध्ये की शासनाच्या संस्था, NGOs, व्हॉलेंटरी एजन्सीज, ज्या फॉर्मल, नॉन फॉर्मल आणि ॲडल्ट एज्युकेशन, है ना, एक आपण ज्याला आपण म्हणतो औपचारिक शिक्षण, जे आपण KG to PG म्हणतोय. अनौपचारिक शिक्षण सुद्धा असतंय, है ना, अनौपचारिक दृष्ट्या प्रोव्हाइड केलं जातं, जे सोशल एज्युकेशन फार महत्वाचं असतं. त्यानंतर प्रौढ शिक्षण, कारण की भारतामध्ये निरक्षरता भरपूर आहे आणि त्याच्यामुळे बरेच फसवेगिरी होते. तर व्यक्तीची फसवणूक होऊ नये आणि व्यक्ती सजग राहावा यासाठी शिक्षणाचा फारच महत्व आहे आणि त्यासाठी प्रौढांना सुद्धा शिक्षण. याच्यावर तर गमती जमती घडलेल्या आहेत, है ना. डावा अंगठा निशाणी वगैरे पिक्चर छान बनलेले आहेत आणि कशा प्रकारे भारतामध्ये प्रौढ शिक्षणाची ज्याला आपण म्हणू वरात निघालेले आहेत ना. लोकांनी काय गेम्स खेळलेले आहेत ते सगळ्यांना माहित आहे. खूप सुंदर गंमत आहे. पण असो, याला यश पण प्राप्त झालेलं आहे. तर प्रौढ शिक्षण केव्हापासून सुरू झालं, शासनाचं कुठलं धोरण आहे, फॉर्मल एज्युकेशन मधलं कुठलं धोरण आहे, है ना, हे धोरण थोडेसे बघायचे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि व्हॉलेंटरी एजन्सी, बघा इथे मी प्रथमचं दिलेलं आहे. प्रथम हे अग्रगण्य एक NGO आहे जी वर्क करते एज्युकेशन मध्ये, पर्टिक्युलरली चाइल्ड एज्युकेशन मध्ये. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर एक E-लर्निंग असं आहे. मित्रांनो, E-लर्निंग साठी काय करायचं, गव्हर्नमेंटची जेवढी जी E-लर्निंगची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हब तयार केलेला आहे एज्युकेशनचा, म्हणजे सेल्फ लर्निंग करू शकतो एक व्यक्ती. काही कारणास्तव त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा तो रोजगार करत असेल, त्याला नोकरी करायची आहे, त्यामुळे तो शिक्षण फॉर्मल एज्युकेशन घेऊ शकत नाही. त्यावेळेला काय तर एक मार्वलस जे आहे IT प्लॅटफॉर्म, हा IT प्लॅटफॉर्म शासनाने तयार केलेला आहे. तर त्यामुळे त्या IT प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथून तुम्ही डिटेल्स पण घेऊ शकता. त्यातले डिटेल्स दिलेले आहेत, कोणकोणत्या संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत शासनाच्या आणि कशा प्रकारचे त्याचे मोड आहेत, कुठले काय ते आहे. दुसरं E-लर्निंगचं आपण मास मीडियामध्येही बघतो. मास मीडियामध्ये E-लर्निंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये बरेचसे इश्यूज आपल्याला दिलेले आहेत. मास मीडियामध्ये TVचे चॅनल ब्रॉडकास्टिंग केलं जातं, इग्नू आपलं ब्रॉडकास्टिंग करतं. हे सर्व गोष्टी इथे पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन ऑफ इंडियन एज्युकेशन. मी इथे छानपैकी तुम्हाला हे बघा, एज्युकेशन कॉस्ट छानपैकी काढून दिली, अशी वाढत 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 चालली आहे, है ना. सामान्य जनतेच्या पॉकेटच्या बाहेर झालेली आहे शिक्षण, है ना. आणि शिक्षणामध्ये गुणोत्तर पण चुकत आहे. इनपुट आउटपुट रेशो ज्याला आपण म्हणतो, इनपुट आउटपुट रेशो तो चुकत आहे. म्हणजे लावायचे 10 लाख रुपये आणि नोकरी लागत आहे एक 5,000ची एखाद्या मुलाला. अशी अत्यंत विदारक परिस्थिती, पॅराडॉक्सिकल सिच्युएशन भारतामध्ये दिसते. हा ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे का, कितपत आहे,
प्रायव्हेटायझेशनमुळे काय झालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय शिक्षणाचा काय सध्या परिस्थिती आहे ते बघायचं आणि शासन याच्यावर काय उपाययोजना करतंय काय नाही ते पाहायचं. आता बघा ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आता कोविडमुळे तुम्हाला दिसतंय की शासनाने धोरण काढलंय की कुठली फी वाढ जी आहे ती कुठल्याही शाळेने करू नये. तशा वेगवेगळ्या धोरण जे आहे शासनाला घ्यावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. तर याचा कुठला परिणाम पडला त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचा आहे आणि मग शासन कोणतं धोरण अवलंबतं ते बघायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट स्लाइड मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूशन दिसतील. रिपीट बघा, IIT रिपीट, IIM रिपीट, NIT नवीन. तिथे टाकलं असतं काही बिघडलं नसतं किंवा तिकडचं इकडे टाकलं असतं काही बिघडलं नसतं, उगाच आपलं द्यायचं. नॅशनल नॉलेज कमिशन याच्या साईटवर सरळ सरळ चाललं जायचं. काय आहे, केव्हा निर्मिती झाली, याचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, छान दिलेलं आहे, तेवढं बघून घ्यायचं. याच्यामध्ये साईटवर जायचं, नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च याच्या साईटवर जायचं. याच्यावर डिटेल तुम्हाला द्यायचं. फॅक्च्युअल आहे, काही विचार करायचा नाही. इथेही यांच्या साईटवर जायचं, फॅक्च्युअल आहे, काही विचार करायचा नाही, सरसकट तिथनं घ्यायचं, वाचून घ्यायचं, मोकळं. ठीक आहे. राईट टू एज्युकेशन पेपर 2 याच्यामध्ये पाहिला आपण, लॉच्या याच्यामध्ये इथेही आहे. याला रिपीट मी काय सांगत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 ॲज अपडेटेड, म्हणजे आता जे अपडेशन झालं ते है ना, म्हणजे भविष्यात जे काही अपडेशन राहील ते, म्हणून हा शेपूट टाकून दिलेला आहे अपडेटेड. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा अपडेशन राहतील तेव्हा लक्षात ठेवायचं आहे. इथे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019चं सरळ पेपर ड्राफ्ट डाउनलोड करायचा. त्यात छानपैकी दिलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, गोलपोस्ट दिलेले आहेत, है ना, काय काय क्रायटेरिया आहेत, चॅलेंजेस काय आहेत काय नाही, सर्व दिलेलं आहे. ते ब्रीफली त्याचे मायक्रो नोट्स काढायचे, काही करायची गरज नाही. फॅक्च्युअल आहे, उगाच काही मी त्यात समजून सांगण्यासारखं काहीच नाही. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो व्होकेशनल एज्युकेशन है ना. याच्यामध्येही डाटा वाईजच आहे, काही कॉन्सेप्च्युअल काय नाही. एक पहिलं दिलेलं आहे ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ते आधीच झालेलं आहे, आधी मी सांगितलेलं आहे ना. एज्युकेशनचं जे महत्व आहे सोशल चेंजमध्ये ते इथेच आहे. ह्युमन रिसोर्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्किल डेव्हलपमेंट हा एवढाच व्होकेशनल एज्युकेशनचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर व्होकेशनल आणि टेक्निकल एज्युकेशनचं सध्या प्रेझेंट स्टॅटस काय आहे, त्यातली सिस्टीम काय आहे, ट्रेनिंग काय आहे, तर आपण बघितलं ITI आहे, IIT आहे आणि ह्या सर्व आहेत तेच रिपीट आहे. ठीक आहे. त्यानंतर मायक्रो जे एंटरप्रेन्योरशिप मधला काही ट्रेनिंग वगैरे असतील तेवढ्यात आपल्याला पाहायचं आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स काय आहेत, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स काय आहेत, हे टिपिकल फॅक्च्युअल आहे. तुम्हाला व्होकेशनल एज्युकेशनच्या सर्व धोरणं जी आहेत शासनाची ती पाहायची आहेत, इन्स्टिट्यूशन्स पाहायचे आहेत, पॉलिसी वेगवेगळ्या बनवल्या पाहायच्या आहेत शिक्षणाकरिता, बस. त्याच्यावर काही एवढा इश्यू जास्त नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया, ह्या इन्स्टिट्यूशन्स दिलेले आहेत है ना. इन्स्टिट्यूट्स कुठकुठल्या इन्व्हॉल्व आहेत, रेग्युलेटिंग, अक्रेडिटिंग, व्होकेशनल आणि टेक्निकल एज्युकेशनमध्ये कुठल्या कुठल्या आहेत त्या खाली नाव पण देऊन टाकलं आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे नाव पण, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे दिलेलं आहे है ना. त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास योजना प्रोग्राम तो दिलेला आहे. आता या काही नवीन नाही, हा याचाच प्रोग्राम आहे, त्याला राबवायचा आहे. इथेही याच्या साईटवर जायचं, बस संपलं. हे बघा इथे याचं ब्रीदवाक्य पण दिलेलं आहे, ट्रान्सफॉर्मिंग द स्किल लँडस्केप है ना. तर हे बघून घ्यायचं. हे थोडंसं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या वाचायच्या. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, स्थापना केव्हा झाली, कुठे हेडक्वार्टर आहे, त्याचे फंक्शन्स वेगवेगळे है ना, कार्य काय आहेत, हे सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात बघूया. इथे पण आपल्याला असं दिसेल एक एक प्रोग्राम सरळ चॉकआउट करून दिलेले आहेत. छोटे छोटे आहेत, उगाच म्हणजे नाही टाकलं असतं तरी काही बिघडलं नसतं. बघा आपल्याला दिसतं स्ट्रॅटेजीज इन पेनिट्रेटिंग व्होकेशनल एज्युकेशन इन रूरल एरिया. तर आपण बघतो ग्रामीण भागात तहसील लेवलवर ITIs उघडलेले आहेत नुसत्या नावाच्या. ठीक आहे, असू द्या. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप IIP या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप नावाच्या आहेत नुसत्या है ना. भारतामध्ये इंडस्ट्रीजच बरोबर डेव्हलप झालेल्या नाही आणि त्याच्याच कॉन्टेक्स्टमध्ये व्होकेशनल एज्युकेशन नाही,
त्यामुळे याच्यातले इश्यूज आपल्याला बरेचसे दिसतील, पण त्यातलं काय आहे ते पाहायचं. सेक्टर वाईज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ते आधी दिलं बघा. भारतातील मानव संसाधन विकास याच्यात दिलं, पुन्हा इथे रिपीट है ना, तर ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. सेटिंग अप वन्स ओन एंटरप्रिनर युनिट. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला टेक्निकल थोडी विचारणार आहे की तो त्याला बँकेत कसं जायचं आणि त्याला आपला ड्राफ्ट प्लॅन कसा बनवायचा वगैरे, हे काय नाही, नुसतं नावाचं दिलेलं आहे. इंट्रोड्युसिंग व्होकेशनल एज्युकेशन ॲट द अर्ली एज. 8वी पासून कसं द्यायचं है ना ते, तर त्याच्या स्कीम लिहून घ्यायची, पाहून घ्यायची फक्त बस. व्होकेशनल एज्युकेशन इन सर्व्हिस सेक्टर है ना. आता जसं एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सेक्टर वाईज लिहिलं, इथे तर सेक्टर वाईज लिहिलंच ना, मग आपण तिन्ही सेक्टर पाहिलं असते ना. प्रायमरी पाहिलं असतं, सेकंडरी पाहिलं असतं, टर्शरी पाहिलं असतं. मग इथे सर्व्हिस सेक्टर लिहायची काही गरज नव्हती, हे रिपिटेशन. ओके. त्यानंतर व्होकेशनल एज्युकेशन फॉर वुमन्स एम्पॉवरमेंट. वुमन्स एम्पॉवरमेंटसाठी व्होकेशनल एज्युकेशन, तर याच्या स्कीम पाहून घ्यायच्या. गव्हर्नमेंट प्रोग्राम रिलेटेड टू व्होकेशनल एज्युकेशन ॲज अपडेटेड. हा शब्द तर ठीक आहे ना, दरवेळेस आपण करंट इव्हेंट तर वाचूच, ते काय सांगायची गरज थोडी आहे है ना. म्हणजे एमपीएससी विचारणार नाही असं थोडी होतं, लिहिलं नसतं तर वाचायचंच आहे. हे बघा पुन्हा रिपीट है ना. नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन, मग काय तर व्होकेशनल एज्युकेशन. तुम्हाला सांगितलं नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनचा ड्राफ्ट काढायचा, वाचून घ्यायचं, त्यात सगळंच आलं, त्यात काय नवीन नाही. ठीक आहे. म्हणजे बघा बरेचसे रिपीट आहेत, उगाच काहीतरी, म्हणजे आता पेजेस वाढले पाहिजे ना, वाटलं पाहिजे असं फील की वाह काय सिलेबस आहे, काय वाढलेला आहे ना, तो फिलिंग दिलेला आहे, फील दिलेला आहे. विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे, स्पर्धकांना, की मी स्पर्धा करतोय है ना. खैर वाचनाची स्पर्धा खूप आहे. नुसतं व्होकेशनल एज्युकेशन हा शब्द जरी दिला असता तरी तुम्हाला सगळंच वाचायचं आहे ना. नाही वाचायचं असं तर नाही. आणि एमपीएससी असं म्हणतं का मी हे विचारणार नाही, वाचायचं आहे. पण असो, आपल्याला काही इल्युस्ट्रेशन्स करून दिलेले आहे, त्यामुळे आधार तर मिळतो. नाहीतर आम्ही व्होकेशनल एज्युकेशन नुसता तेवढा शब्द वाचला असता है ना. आमच्यातले काही स्पर्धक आहेत असे धुरंधर. असो, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. हेल्थ सेक्टर महत्वाचा सेक्टर आहे, बटवन सेक्टर आपण बघूया. याच्यामध्ये पहिल्यांदा आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जे आहे जागतिक आरोग्य संघटन. बऱ्याच टीका टिप्पणी सध्या होत आहेत है ना, कोरोनामुळे, कोविड-19 मुळे बरेच निर्णय बदलताना आपल्याला दिसत आहेत है ना. जागतिक स्तरावर काय याचं महत्व आहे ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रक्चर, फंक्शन आणि वेगवेगळे प्रोग्राम्स क्लिअर कट दिलेलं आहे. हे सरळ हूच्या साईटवर जायचं, हूच्या साईटवर जाऊन तिथून सरळ पाहून घ्यायचं, इकडे तिकडे पाहायची गरज नाही. ऑथेंटिक डाटा आहे तो, ठीक आहे, कारण तो ऑफिशियल डिस्क्लोज केलेला आहे. त्यानंतर बघूया भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये हेल्थ पॉलिसी ऑफ इंडिया. भारतातली जी आरोग्याची योजना आहे ते कुठकुठल्या आहेत. वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, खूप सुंदर स्कीम्स भारताने बनवलेल्या आहेत. आता जरी एका बाजूला आपण आरोग्य जे आहे हे आरोग्याच्या सेवा कॉमन मॅनच्या किंवा गरिबाच्या आटोक्याच्या बाहेर जात असल्या तरी शासनाने वेगवेगळे अत्यंत दर्जेदार योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला, गरीब जनतेला लाभ मिळतोय. तर त्या सर्व योजना आपल्याला पाहायच्या आहेत. फक्त बघायचं की त्याचे पेनिट्रेशन झालं की नाही झालं, कुठपर्यंत झालं, काय झालं, ते पण थोडंसं बघून घ्यायचं. हेल्थ केअर सिस्टीम. हेल्थ केअर सिस्टीम मध्ये आपल्याला ग्रासरूट पासून, म्हणजे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघतो तर तिथून पासून तर इंडियन मेडिकल जे आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स है ना, एम्स वगैरे, इथपर्यंत आपल्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथपर्यंत आपल्याला पाहायचे आहेत. ओके. तर हा जो सिस्टीम आहे, ही सिस्टीम आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. त्यानंतर वेगवेगळ्या आपण योजना त्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये ऍड केलेल्या आहे. मल्टीपर्पज इन्स्टिट्यूशनल हेल्थ केअर एलिमेंट आपण आणले आहे. तर आयुष कसं आणलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. अत्यंत मार्वलस स्तरावर इन्स्टिट्यूशनल सेक्टर, इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे आहे ते बनवलेलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणीचे काही इश्यूज आहेत तेवढे फक्त आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हायटल स्टॅटिस्टिक्स ऑफ हेल्थ इन इंडिया. तर आपल्याला ऑलरेडी तर पहिल्या याच्यात विचारलेलंच आहे, गुणात्मक स्वरूप, त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य, तेच आपल्याला इथे पाहायचं आहे रिपीट्स मध्ये. मग व्हायटल स्टॅटिस्टिक्स मध्ये हेल्थचे काय आहे, तर स्टार्टिंग फ्रॉम द डेथ रेट, बर्थ रेट, सेक्स रेशिओ आहेत, हेल्थचे इतर डायनामिक्स आहेत ते तेवढे पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण
हेल्थमध्ये महत्वाचा आहे, एकदम महत्वाचा इश्यू आहे माल न्यूट्रिशन. भारतामध्ये कुपोषण जे आहे हे कुपोषणाचा अत्यंत विदारक स्थिती जी आहे ती आपल्याला है ना अत्यंत विदारक स्थिती आपल्याला दिसून येते कुपोषणाची है ना. तर ती काय आहे? पहिल्यांदा तर आपल्याला माल न्यूट्रिशन काय, कुपोषण काय ते बघायचं आहे. याचे जे मेजर्स आहेत, पॅरामीटर्स है ना, प्रमाणके जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग आपल्याला बघायचं आहे की त्याची कारणं काय आहेत, रिझन्स काय आहेत, कुठले सामाजिक आर्थिक आहे ना किंवा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला आरोग्य विषयक सुद्धा अवेअरनेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा कुठली कारणे आहेत ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर कुठे कुठे कुपोषणाचं म्हणजे असा पसरलेला आहे, कुठे कुपोषण पसरलेलं आहे, कुठे नाही, त्याची कारणं ती पाहायची आहेत आपल्याला. पर्टिक्युलरली आपल्याला ट्रायबल बेल्ट मध्ये आपल्याला दिसतं, रुरल बेल्ट मध्ये दिसतोय, त्याची कारणं बघायची आहेत आणि त्याच्यावरचे उपाययोजना काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो है ना आपल्याला दिसतंय, म्हणजे ज्या माता आहेत है ना त्या मातांचा मरते जो आहे रेशो तो काय आहे तो पाहायचा आहे. त्याची कारणं काय, भारतामध्ये आपल्याला परंपरेमुळे काय होतंय का, सामाजिक स्थितीमुळे, सामाजिक जी परिस्थिती आहे, सामाजिक पोझिशन स्थान जे आहे स्त्रीचं ते इथे रिफ्लेक्ट होतंय. त्यानंतर हेल्थ सिस्टीम वीक आहे का, त्याच्यामुळे होते का, स्त्रीचा आर्थिक आणि सामाजिक स्तरावर दुय्यम दर्जा कसा, त्याच्यामुळे काय इश्यूज येतात है ना. एक सिंक्रोनस फेनामेना आपल्याला दिसते की मुलगाच हवा आहे त्याच्यामुळे काय इश्यूज आहेत है ना, मल्टिपल प्रेग्नन्सीज आपल्याला दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम पडतोय ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. ETC शब्द वापरला आहे त्यामुळे हेल्थ केअरच्या रिलेटेड इतर जे असतील है ना, ज्याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी वगैरे जे आहेत ह्या सर्व बाबी इथे येतील. त्याच्यानंतर बघूया इथे स्कीम्स दिलेले आहेत मित्रांनो है ना, तेवढ्या स्कीम्स पाहायचं. पहिलं जननी बाल सुरक्षा योजना, बिलकुल साईटवर जायचं आणि तिथून सगळं डाउनलोड करून घ्यायचं, केव्हा याची निर्मिती झाली है ना, कोण फायनान्स आहे, सेंटर स्टेटचं काय आहे, याचे कंपोनंट्स काय आहेत है ना, हे सर्व इथे पाहून घ्यायचं. ठीक आहे, हे डाटा वाईजच आहे. दुसरी जे बघून घेऊया आपण ती नॅशनल रूरल हेल्थ मिशन, हे पण तसंच आहे, बिलकुल टिपिकल. हे केव्हा याची निर्मिती झाली, इन्सेप्शन ऑफ मिशन, कोण राबवतंय, इन्स्टिट्यूशन्स कुठलं, सेंटर स्टेट रिलेशन म्हणजे रिलेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय कंपोनंट्स आहेत, फंक्शनल आस्पेक्ट्स काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, बस या गोष्टी पाहून घ्यायच्या. आणि तिसरं प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, खूप सुंदर योजना ही आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला ही केव्हा याची निर्मिती झाली, कुठलं इन्स्टिट्यूशन्स याला रन करतंय, कोणाच्या अंडरमध्ये आहे, सेंटर स्टेटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे, याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत है ना, अटी व शर्ती काय आहेत, कुणाला लाभ मिळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहून घ्यायच्या. टेक्निकल आहे, बस आपल्याला रटायचं आहे. ओके, आता शेवटचा टॉपिक कडे वळूया आपण, रूरल डेव्हलपमेंट. ब्रीफली घेतोय मी कारण रूरल डेव्हलपमेंट मध्ये बरंच आपल्याला आधीपासूनच माहित आहे, सांगण्यासारखं असं काही नाही आहे है ना. बघा, पहिला एम्पॉवरमेंट ऑफ पंचायत राज सिस्टीम, हा सेकंड पेपर मध्ये आहे, इथे उगाच रिपीट. रोल ऑफ ग्रामपंचायत इन रूरल डेव्हलपमेंट, सेकंड पेपर मध्ये आहे, रिपीट झालाय. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म्स अँड डेव्हलपमेंट, हा महत्वाचा विषय आहे, खरं म्हणजे इकॉनॉमी मध्ये जायला पाहिजे होता, खैर इथे टाकला हरकत नाही है ना. तर जमीन सुधारणा, जमीन सुधारणा केव्हापासून आहे आपण बघतोय, स्वातंत्र्याची चळवळ आहे तेव्हापासूनच आपण जमीन सुधारणेकडे आपल्या स्वातंत्र्यवीरांनीच याच्याकडे लक्ष दिलं होतं आणि एक मोठी चळवळ नंतर होऊन बसली. याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये जमीन सुधारणा आणि ग्रामीण विकास आणि सामाजिक आर्थिक समता निर्माण कशी करायची यासाठी यातले वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत है ना. त्यामध्ये आपल्याला टेनन्सी ऍक्ट बघा, त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन बघा, जमिनीचं एकत्रीकरण है ना किंवा कोऑपरेटिव्ह मुवमेंट यातली बघा, ह्या सर्व इथे बघायचे आहेत. त्यानंतर स्कीम्स अँड प्रोग्राम्स ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर, कृषीच्या आणि फार्मरच्या सरळ म्हटलेल्या सर्व स्कीम्स, बस सरसकट सगळ्या स्कीम्स उचलायच्या आणि वाचून घ्यायच्या. तुम्हाला त्याच्यामध्ये असं काही
वेगळं करण्याची गरज नाही है ना. वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स पाहून घ्यायच्या आणि मोकळं करायचं मित्रांनो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय, दुसरा जर पार्ट बघितला आपण तर ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ग्रामीण भाग हा मागासलेला आहे आणि पर कॅपिटा इन्कम जे आहे ते फारच कमी आहे. बरीच जनता गरीब आहे आणि त्याच्यामुळे तिथे जर विकास करायचा असेल तर तो एक कोऑपरेशननीच होणं शक्य आहे आणि म्हणून कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी आहे ही अत्यंत महत्वाची रूरल डेव्हलपमेंटला ठरलेली आहे. खर याचं राजकारण बरंचसं झालं आहे, राजकारत्यांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि सगळं जे आहे आपलं ग्रामीण स्तरावरचं वातावरण ते ढवळून निघालेलं आहे, हरकत नाही, पण याचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यामध्ये जर कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशनला रिफॉर्म केलं तर याचा नक्कीच फायदा हा ग्रामीण भागाला होऊ शकेल. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन बघायचे आहेत. कुठकुठल्या प्रकारचे कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स आहेत ते पाहायचं आहे. कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे स्ट्रक्चर सुद्धा इथे पाहून घ्यायचं आहे. म्हणजेच त्याच्यामुळे आपल्याला जसं फायनान्शियल सेक्टर मधले आहे, सोशल सेक्टर मधले आहेत आणि त्या क्रेडिट सेक्टर मधल्या आहेत, ह्या वेगवेगळ्या योजना आपल्या कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर फायनान्स हा क्रक्स आहे रूरल डेव्हलपमेंटचा, कारण ग्रामीण भागामध्ये शेतीचा विकास म्हणजे ग्रामीण विकास असं गुणोत्तर आहे. तर त्याच्यामुळे जर बघितलं तर शेतीच्या विकासासाठी त्याच्या निविष्टीमध्ये सर्वात महत्वाचं आहे फायनान्शियल ज्या निविष्टी आहेत, फायनान्शियल इनपुट्स त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा रोल काय आहे ते बघायचं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप आणि दुसरा आहे मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म वित्त आपण बघतोय. सेल्फ हेल्प ग्रुपचं आपल्याला टेक्निकल बाबी थोड्याशा बघून घ्यायचं आहे. कॉन्सेप्ट सेल्फ हेल्प ग्रुप कसा तयार होतो है ना, त्याचे नॉर्म्स काय आहेत, किती किमान लोक लागतात सेल्फ हेल्प ग्रुपला, कोण करू शकतं सेल्फ हेल्प ग्रुप, बँक आणि सेल्फ हेल्प ग्रुपचं कनेक्शन काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहून घ्यायच्या. सोबत सेल्फ हेल्प ग्रुप का फेल झाले, काय कारण आहेत, हे पण थोडं कॉन्सेप्च्युअल थोडं अनालिटिकल पाहून घ्यायचं. मायक्रो फायनान्स हा कॉन्सेप्ट आता उदयास आला. मायक्रो फायनान्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये रिझर्व्ह बँकेने बरेचसे इन्स्ट्रक्शन्स काढलेले आहेत, ते बघून घ्यायचे, त्याचे नॉर्म्स बघून घ्यायचे, अटी व शर्ती बघून घ्यायच्या. मायक्रो फायनान्स मधले कुठल्या इन्स्टिट्यूशन्स आल्यात, पहिली कुठली इन्स्टिट्यूशन्स आहे, त्यानंतर त्याचे नंतरच्या इन्स्टिट्यूशन्स कुठल्या आल्या, आता सध्याची स्थिती काय आहे, मायक्रो फायनान्समध्ये खरंच पिळवणूक होती की काय, हा पण एक इश्यू आता उद्यास आलेला आहे की मायक्रो फायनान्समुळे बराच प्रॉब्लेम आलेला आहे, बेनिफिट काय झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहून घ्यायच्या. त्याच्यानंतर रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम. रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम मध्ये सर्व प्रकारच्या रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम्स आपण पाहून घ्यायच्या, मनरेगा पासूनच्या सर्व स्कीम्स इथे बघायच्या. नेक्स्ट टॉपिक आपण बघूया रूरल डेव्हलपमेंट मध्ये. रूरल डेव्हलपमेंट मध्ये आपण जर बघितलं तर सर्वात महत्वाचं आहे त्याच्या पायाभूत सुविधा. तर पायाभूत सुविधामध्ये आपल्याला दिसतंय की वॉटर सप्लाय प्रोग्राम आणि सॅनिटेशन प्रोग्राम है ना. वॉटर सप्लाय हा खूप महत्वाचा आहे, कारण की पाणी जर उपलब्ध झालं तर स्त्रियांचा बराचसा वेळ वाचतो है ना, अर्धा दिवस पाणी आणण्यात जातो त्यांचा, तर त्यामुळे बराच वेळ वाचू शकतो आणि त्यामुळे स्त्रियांचं रूरल डेव्हलपमेंटमध्ये बरंचसं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये इथे महत्वाचं आहे. आणि सोबतच वॉटर सप्लाय जर पोर्टेबल वॉटर सप्लाय झाला, स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला तर आरोग्य सुद्धा छान राहतं आणि त्याच्यामुळे हेल्थ कॉस्ट जी आहे ती पण कमी होते. त्यानंतर सॅनिटेशन प्रोग्राम जे आहे है ना, तुम्हाला माहीतच आहे, सांगायची गरज नाही, अमिताभ बच्चन खूप ऍड करतो याच्यावर है ना, पण तरी सुद्धा आपल्याला गावात वगैरे गेलं की छानपैकी दृश्य दिसून येतं. तर ते कुठले प्रोग्राम आहेत, हे प्रोग्राम्स आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला वीज आहे है ना, म्हणजे सहज वीज, बिजली हर घर योजना आहे, सौभाग्य योजना आहे है ना. त्यानंतर मेरी सडक, ट्रान्सपोर्टेशन, ऑल वेदर रोड्स राहिले पाहिजे. त्यानंतर घरकुल योजना वगैरे आहे है ना, इंदिरा आवास योजना आहे, ह्या विविध योजना आपल्याला दिसतात. कम्युनिकेशन, रूरल एरिया मधलं नेटवर्क कसं आहे, काय आहे, या सर्व बाबी इथे आपल्याला दिसतील. वेगवेगळ्या योजना आहेत, खूप साऱ्या योजना ग्रामीण भागासाठी बनलेल्या आहेत आणि खूप सारे ऑर्गनायझेशन आणि मिनिस्ट्रीज याच्यामध्ये एंगेज आहेत, होत काहीच नाही है ना, परंतु अत्यंत दर्जेदार योजना मात्र नक्कीच बनलेल्या आहेत. तेवढ्याच ते सगळ्यांचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे वाचून घ्यायचं, टायटल वगैरे केव्हा तयार झाल्या, काय त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय नाही, ते सगळं वाचायचं आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे है ना,
तर रुरल डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये जो सर्वे आहे तो पाहून घ्यायचा. सर्वेमध्ये बऱ्यापैकी आपल्याला भेटून जाईल. त्याच्यानंतर बघूया आपण. त्यानंतर आपण बघतोय की बघा रोजगार हमी योजना पहिल्यांदा ऑलरेडी दिलं होतं, ग्रामीण रोजगार योजना सांगा. आता इथे मनरेगा दिले, ही पण ग्रामीण रोजगार योजनाच आहे ना, मग त्याला रिपीट देऊन ठेवलेला आहे. मनरेगामध्ये पूर्ण पाहायचं केव्हा मनरेगा तयार झाली आणि काय तेव्हापासूनचा आताची परिस्थिती काय आहे, काय नाही, फंडिंग काय, सर्व पाहून घ्यायचं है ना. मनरेगाची साईट आहे, त्या साईटवर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मिशन अंत्योदय, खूप सुंदर योजना ही राबवण्यात आलेली आहे मिशन अंत्योदयाची है ना. मिशन अंत्योदय जर बघितलं तर हा एक बजेटरी प्रोव्हिजन झालं होतं 17-18 मध्ये, आणि त्याच्यानंतर मग ही छानपैकी एक अकाउंटेबिलिटी मुव्हमेंट जी आहे ती तयार व्हायला लागली रुरल डेव्हलपमेंटच्या एरियामध्ये. बरेचसे डिपार्टमेंट जे आहेत, एक अराउंड 25 ते 27 डिपार्टमेंट याच्यामध्ये एंगेज आहेत, आणि त्यांची सगळ्यांची अकाउंटेबिलिटी याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टमध्ये, सोशल कॉन्टेक्स्टमध्ये रुरल एरियातल्या प्रत्येक व्यक्तीचा कसा विकास होईल यावर तो फोकस केलेला आहे. त्यामध्ये डिटेल पाहून घ्यायचं अंत्योदय मिशनमध्ये. त्यानंतर एक ग्राम स्वराज अभियान जो आहे, तो ग्राम स्वराज अभियान सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. तो केव्हा झाला है ना, केव्हा त्याला तयार करण्यात आलं, कोणत्या वर्षी बनवलं, जसं आपल्याला दिसतंय हे जसं बजेटमध्ये होतं तसंच हे होतं का, कशासाठी आहे, कुठलं त्याचे मुख्य उद्देश आहेत है ना. आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये गाव तंटा वगैरे हा बराचसा इश्यू आहे, झगडा भांडणं छोट्या छोट्या गोष्टीवर, त्याच्यामध्ये सलोखा कसा निर्माण राहील वगैरे, ह्या सर्व बाबींसाठी ग्रामसंवाद कसा निर्माण होईल है ना. एक ज्याला आपण म्हणतो एक कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट, वातावरण कसं ग्रामीण भागामध्ये तयार होईल जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास होईल, यासाठी हा सुंदर अभियान राबवला गेलाय. तर याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आपण डिटेलमध्ये पाहायचे.